कथेचं नाव कुलवंतीन. लेखक आबासाहेब घावटे. शामराव देशमुख गावातले प्रतिष्ठित नागरिक. 10-12 एकर शेती, विहीर, मोटार, काळीभोर जमीन, सारं काही होतं. पण शामरावांचे पाय कधीतरी शेताकडे वळायचे. एरवी ते गावातच अडखळायचे. मग काळी आई त्यांच्यावर रुसायची आणि थोडेफारच पदरात टाकायची. पण याची पर्वा त्यांना नसायची. इकडं तिकडं फिरून चहापानाचा मेळ लावायचा. दुपारी घरी जाऊन जे असेल ते 2 घास पोटात घातले की झाला राजा माणूस. 4-8 दिवसाला कुणाला तरी गाठायचं. गोड बोलून अंतकरणात शिरायचं. गळ घालायची, काहीतरी उकळायचं. सोन्यासारखा संसार, 3 मुली, 1 मुलगा, रूपवान पत्नी. पण त्यांची ही दशा. पत्नीला तर संसाराच्या बेड्यापायात अडकवल्या आणि जणू जन्मठेपीची शिक्षाच झाली. सारखं घरातच बसून राहावं लागायचं. घराण्याची प्रतिष्ठा म्हणून कामही करू देत नव्हते. स्वतःही काही करत नव्हते. नुसतं दाताचं पाणी गिळत बसावं लागायचं. घराच्या भिंतीकडे बघत, पिंजऱ्यातल्या पोपटासारखं. पिंजऱ्यातच आपल्याला सारं आयुष्य काढावं लागणार हे नंदाला कळून चुकलं होतं. पण तिला चिंता वाटत होती ती मुलाबाळांच्या भविष्याची. शामराव मात्र दिवसभर पुढाऱ्याचा वेश घालून गावात इकडं तिकडं करण्यातच गुंतलेले असायचे. आपल्या मुलाबाळांसाठी आपण काहीतरी करावं हा साधा विचार सुद्धा कधी त्यांच्या मनाला स्पर्शून गेला नाही. ज्यानं चोच दिली तो चारा देणारच. मग आपण उगी चिंता का करावी? जगतील त्यांची ते. मोठ्या आयटीत संसार थाटला. पण आज मात्र संसाराची घोंगडी झटकून स्वतःच्या सुखासाठी शाल पांघरून फकीर बनला. ज्याच्या मायेच्या पंखाखाली चिमणी पाखरं मोठी व्हायची ते पंखच त्यांना दूर लोटू पाहत होते. मग त्या पिला पाखरांची काय अवस्था असेल? चिमणी आपल्या चिमुकल्यांना चारा भरवण्याऐवजी त्यांना घरट्यातून खाली ढकलू पाहत होती. गाय आपल्या वासराला प्रेमळ पाना घालून दूध देण्याऐवजी लाथा मारत होती. कोंबडी आपल्या पिलांना चोच मारून दूर लावत होती. मग अशा पिलांनी जायचं तरी कुठं? शामरावांची पत्नी नंदा, हिला मात्र खूप दुःख व्हायचं. पण इलाज नव्हता. ज्याला पोहता येत नाही तो पुरात वाहून जाणाऱ्याला थोडंच वाचवणार. आपण आई असताना सुद्धा आपल्या मुलांच्या दैनंदिन गरजा भागवू शकत नाही याचं तिला खूप दुःख वाटत होतं. ती आतल्यात झोरायची. तिचं मन तिला डागण्या द्यायचं. शेतातून मिळणारं थोडंफार आणि इतर आणखून जे काही मिळेल त्यावरच घर भागवावं लागायचं. 2-2 दिवस उपवास काढावं लागत होते. मदत तरी रोजच कोण देणार? उद्याच्या आशेवर हे हाडामासाचं गुळ जगत होतं. थोरली मुलगी सुमित्रा आता नातीधुती झाली होती. घरात 2 वेळच्या अन्नाला महाग. लग्न कसं करावं हा नंदाच्या पुढे मोठा प्रश्न होता. सुमित्राच्या पाठच्या सुनंदा आणि चंदा ह्याही आता मोठ्या झाल्या होत्या. नंदाला घास गोड लागेना. शामराव मात्र निश्चिंत होते. सुमित्रा दिसायला गोरीपान, नाजूक, चाफेकळीसारखी. चकाकणाऱ्या डोळ्यांनी तर तिचं सौंदर्य जास्तच खुलून आलेलं. स्वर्गातली परी जणू अवतरलेली. एवढी रूपवान मुलगी राजकन्येलाही लाजवेल अशी. पण तिचं नशीब असं. इथं तर जो तो पैसा नावाच्या कागदाच्या तुकड्या मागे लागलेला. मौल्यवान रत्न पण नोटांच्या बंडलापुढं फेकच. ज्याला पैशाची जोड आहे ते कसंही असलं तरी चांगलं. यांची परिस्थिती सर्वांना माहीत असल्यामुळं पाहुणे येईनात. या रत्नाला ठेवण्याची जागा देव चुकल्यामुळं ते कवडीमोल झालं. सुमित्राची 25वी उलटून गेली. पण लग्न काही जमेना. सौंदर्याची नदी वाहत होती. ती सागराला भेटणे आतुर होऊन. पण वाटेतच भला मोठा बंधारा होता. त्यातच तिचं पाणी अडकून पडलं होतं. तो ओलांडून पुढे जाण्याचं सामर्थ्य त्या पाण्यात नव्हतं. बंधाऱ्याची दारं उघडणाराही शांतच बसलेला होता. 12वी पर्यंत शिक्षण घेतलेली सुमित्रा अशी परिस्थितीच्या पिंजऱ्यात अडकून पडली होती. संध्याकाळच्या वेळा ती दारातच बसायची. येणाऱ्या जाणाऱ्याकडे बघत
त्यात तिच्याच वयाची एखादी मुलगी काखेत लेकरू घेऊन तिच्या समोरून गेली की तिच्या काळजाचं तुकडं तुकडं व्हायचं. किती सुखी आहे हे जग. आणि मी आज माझ्या मैत्रिणी सुखानं संसार करतायत, हसतायत, मुरटतायत, संसाराच्या हिंदोळ्यावर बसून आनंदानं झोकं घेतायत. आणि मी मात्र दुःखाच्या डोहात गटांगळ्या खाते. या डोहातून बाहेर पडेन की अशी तिच्या मनाची घालमेल चाललेली. नंदाला तिचं दुःख पाहवत नव्हतं, पण ती हात असून लोळी, पाय असून पांगळी आणि डोळे असून आंधळी झाली होती. लेकरांची दयनीय अवस्था पाहून तिचं हृदय पिळवटून निघायचं, पण हृदयात उचमलेल्या सागरातील लाटांना डोळ्यातून वाट मोकळी करून देण्याशिवाय ती काही करू शकत नव्हती. शामराव मात्र पित्याची कर्तव्य पार विसरून गेला होता. एके दिवशी नंदा त्यांना म्हणाली, अहो, असं किती दिवस डोळे झाकून बसणार? पोरीच्या लग्नाचं काहीतरी बघा. उद्या काय घडलं तर लोक तोंडात शेण घालतील तुमच्या. त्यावरती संतापून बोलले, मी बघू? तूच त्यांना जन्म दिलास ना, मग बघ तूच लग्न कर, नाहीतर. पतीच्या तोंडचं हे शब्द ऐकताच नंदा अगदी बेशुद्ध पडली. मुली तिच्या भोवती गराडा घालून आरडायला ओरडायला लागल्या. शेजारी पाजारी धावत आले. नंदाला उचलून दवाखान्यात नेलं. ती शुद्धीवर आली, पण तिच्या मनानं आता चांगलीच हाय खाल्ली होती. स्वतः जन्म दिलेल्या कोळ्या गायींना मारण्याची भाषा बोलणारा कसाही मात्र अजूनही पाषाणासारखाच वागत होता. तरण्या पोरासारखा केसाला डाय मारून इस्त्रीचे कपडे घालून रुबाबात फिरत होता. शामरावाकडे चण होतं, दात होतं, पण चावायचं कुणी. त्यामुळे त्याच्या संसाराची अवस्था झाली होती. खूप मोठा विस्तारलेल्या वटवृक्षाचं खोडच. या फांद्या, पानं, फुलं माझी नाहीत म्हणून तोडून टाकू पाहत होतं. सागरात विलीन होऊन गेलेल्या नदीच्या पाण्याला सागरानं दूर लोटून कसं चालेल? काहीही झालं तरी ते त्याचाच एक भाग बनलेला असतं. सुमित्रा दररोज देवपूजा करत असायची. हात जोडून देवाला आपलं गाऱ्हाणं सांगायची, देवा, तू आम्हाला एखाद्या भिकाऱ्याच्या पोटी जन्माला का घातलं नाहीस? तिथं भीक मागून तरी आम्हाला पोट भरून खाता आलं असतं. पण आमची अवस्था त्या पलीकडची आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळतोय, सण होत नाही आणि ओरडताही येत नाही. तूच यातून काहीतरी मार्ग काढ. इतरांकडे पाहिलं की तिला हेवा वाटायचा. दररोज काम करून खाणारे या जगात खूप सुखी आहेत, पण आपल्या नशिबात काम हे नाही आणि सुख हे नाही. जीवन जगण्यासाठी काहीतरी धडपड करणं हे प्रत्येक प्राण्याचं कर्तव्य नाही का? जन्माला घातलेल्या प्रत्येक मुलाचं पालन पोषण करणं हे आई बापाचं कर्तव्य नाही का? ते पार पाडायला असमर्थ असणाऱ्याने संसार तरी कशाला करावा, कशाला थाटावा? परमेश्वरानं प्रत्येक आई वडिलांच्या झोळी टाकलेली मुलं सांभाळणं ही आई वडिलांची जबाबदारी नाही का? मग आमच्या बापानं असं आमच्याकडे दुर्लक्ष का करावं? फळानं बहरलेल्या वृक्षानं ती पक्व व्हायच्या आतच त्यांना टाकावं का? असं अनेक विचार तिच्या डोक्यात थैमान घालून जात होतं. सुमित्राच्या आईची तर फार वाईट अवस्था झाली होती. रस्त्यानं इकडं तिकडं जाताना गल्लीतल्या बायका खुशबू जायच्या. एवढी मोठी पोरगी घरात ठेवायला हिला काहीच कसं वाटत नाही. उद्या पोरीनं नाक कापलं गे मग बसेल वक्त तोंड घेऊन घरात. असं धारदार शब्द कानावर पडायचं आणि काळीच चिरून निघायचं. पण इलाज नव्हता. आपलंच वस्त्र फाटलंय तर फाटकच घातले म्हणणाऱ्याला दोष का द्यावा? आपल्या जखमा दुसऱ्याला दाखवून तरी काय उपयोग? आपल्या वेदना आपणच सहन कराव्या लागणार. ती निमूटपणे सारं सहन करायची. दिवसा मागून दिवस जात होतं. सुमित्रा जास्तच अस्वस्थ होत होती. एका बाजूला सौंदर्याचा सागर ओसरायचा तर दुसऱ्या बाजूला भुकेच्या कावळ्यांची कावकाव चाललेली. तिला काय करावं हे सुचेच ना. कधी कधी आत्महत्येचा विचार तिच्या मनाला स्पर्श करायचा. पण जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड दिलंच पाहिजे. जो आत्महत्येचा विचार करतो तो कसला माणूस?
परमेश्वरानं दिलेला हा देह आपणहून का त्यागावा? अखेरच्या क्षणापर्यंत संकटाशी लढतच राहिलं पाहिजे. मी सौंदर्यवती रूपवती असली तरी मी कुलवंती नाही. कुलवंतनीला शोभेल असंच मी वागेन. आजही ती त्या सुखद क्षणाकडे डोळं लावून बसले. कधी कधी तिला वाटतं फुलांनी फुलायचं असतं ते काट्यांच्या सहवासात. त्यांच्यावर जीवन जगणाऱ्या भ्रमरासाठी पण ते झाडच फुलांना भ्रमरापासून दूर लपवून ठेवत असेल तर त्या फुलांचा काय उपयोग? पिंजरा ठेवलेल्या पाखराला धड उडताही येत नाही आणि पोटभर खाताही येत नाही. त्याला अवलंबून राहावं लागतं ते त्याच्या मालकावरच. तीच माझी अवस्था नाही काय? मी अडकले अशाच फार मोठ्या पिंजऱ्यात. यातून बाहेर पडेन की यातच राहीन? बाहेर पडेन की यातच राहीन?